नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या रेसिपी लॉजिक चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण बनणार आहोत चविष्ट आणि झटपट तयार होणारे शेजवान नूडल्स. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर घरगुती काश्मीरी लाल मिरचीची पेस्ट तयार करून घेऊया. यासाठी 10 ते 15 काश्मीरी लाल मिरच्या 1 तास गरम पाण्यात भिजवून ठेवायच्या आहेत. नंतर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचे आहेत. त्यानंतर कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल गरम करून त्यामध्ये तयार असलेली पेस्ट, 1 टेबलस्पून व्हिनेगर आणि अर्धा टीस्पून मीठ घालून 5 ते 7 मिनिटे मंद आचेवर शिजवायचे आहे. थंड झाल्यानंतर ही पेस्ट हवाबंद डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवून द्या. नंतर एका पॅनमध्ये पाणी उकळायला ठेवा. पाण्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये मीठ आणि थोडंसं तेल घालून घ्या आणि हे नूडल्स घालून हाय फ्लेमवर फक्त 2 मिनिटे शिजवून घ्या. येथे मी हक्का नूडल्सचा यूज करत आहे. नूडल्स जास्त वेळ शिजवू नका. आता गॅस बंद करा आणि नूडल्स त्याच गरम पाण्यामध्ये झाकण लावून 2 मिनिटे वाफू द्या. त्यानंतर एक नूडल काढून तुम्ही चेक करा. नूडल्स पूर्ण तुटता कामा नये. त्यामध्ये थोडी इलास्टिसिटी म्हणजेच लवचिकपणा असायला हवा. आता नूडल्स चाळणीत काढून त्यावरील पाणी पूर्ण निथळू द्या. लगेच थंड पाण्याने धुवून घ्या. त्यामुळे नूडल्स जास्त शिजणार नाहीत आणि एकदम परफेक्ट राहतील. शेवटी त्यावर थोडंसं तेल घालून हलक्या हाताने टॉस करा, म्हणजे नूडल्स एकमेकांना चिकटणार नाहीत. आता यासाठी लागणाऱ्या भाज्या कापून घेऊया. मी येथे गाजर, कोबी, ढोबळी मिरची आणि कांद्याची पात घेतली आहे. या सर्व भाज्या नूडल्सच्या आकारात बारीक आणि लांब कापून घ्यावयाच्या आहेत. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला या सगळ्या भाज्या लांब कापून घ्यावयाच्या आहेत. अशा प्रकारे कापल्यामुळे नूडल्ससोबत भाज्या छान मिसळतात आणि खायलाही खूप छान लागतात. आता सॉससाठी लागणाऱ्या सर्व भाज्या कापून तयार आहेत. आता पुढच्या प्रक्रियेला सुरुवात करूया. आता पॅन चांगला गरम करून त्यामध्ये तेल घाला. 2 सुक्या लाल मिरच्या, बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेले आले आणि बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून 1 ते 2 मिनिटे परतून घ्या. आता आपण लांबट कापून ठेवलेल्या सर्व भाज्या पॅनमध्ये घालत आहोत आणि ह्या मोठ्या आचेवर 1 ते 2 मिनिटे परतून घ्यावयाच्या आहेत. भाज्या जास्त वेळ शिजवू नका, नाहीतरी त्यांचा कुरकुरीतपणा कमी होईल. आता गॅसची आच थोडी कमी करा. नंतर त्यामध्ये शेजवान सॉस, रेड चिली सॉस, सोया सॉस, तयार केलेली काश्मीरी लाल मिरचीची पेस्ट, व्हिनेगर, काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ आणि साखर घाला आणि सर्व सॉस एकजीव होईपर्यंत चांगले मिक्स करून 30 ते 40 सेकंद परतून घ्या. आता तयार केलेले नूडल्स घाला. त्यावर चिरलेली कांद्याची पात घाला आणि मोठ्या आचेवर हलक्या हाताने 1 ते 2 मिनिटे टॉस करून घ्या, म्हणजे सॉस नूडल्सला व्यवस्थित लागेल. आता आपले गरमागरम चविष्ट रेस्टॉरंट स्टाईल शेजवान नूडल्स सर्व करण्यासाठी रेडी आहेत. वरतून बारीक चिरलेली कांद्याची पात घालून सर्व करा. पुन्हा भेटूया चवीच्या नव्या प्रवासात एका नव्या आणि स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.